अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुमचं सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे। आजचा दिवस तुम्हाला शुभ जावो ही महाराजांचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण खूप सुंदर असा उपाय बघणार आहोत। बघा, आपली शेती ही आपली आई असते, भूमी ही आपली आई असते आणि शेतीमध्ये आपण खूप कष्ट करत असतो, मेहनत घेत असतो, पण त्या कष्टाची मेहनतीची म्हणावं तसं फळ आपल्याला मिळत नसतं। बघा, कधी कधी आपल्याला असं वाटतं की बाबा आपल्या शेतीमध्ये कोणीतरी करणी कृत्य केलेलं आहे किंवा कोणीतरी तांत्रिक प्रयोग केलेला आहे। बघा, याआधी शेतीमध्ये खूप उत्पन्न यायचं, खूप पीक यायचं, पण त्याच्या तुलनेमध्ये आता खूप कमी उत्पन्न येतं किंवा खूप कमी प्रगती होते किंवा सतत आर्थिक नुकसान होतं आहे शेतीमध्ये। असं तुमच्या बाबतीत होत असेल तर आज जो काही मी उपाय सांगणार आहे तो उपाय तुम्ही नक्की करून बघा। तुमच्या शेतावरती जे काही करणी कृत्य झालेलं आहे, बघा, या मागे माझा अंधश्रद्धा पसरवण्याची बिलकुल पण हेतू नाही आहे। ही एक सेवाच आहे, जी सेवा आपले परमपूज्य गुरुमाऊली कायम सांगतात, तीच सेवा मी आज तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे। गेल्या वेळी मी एक व्हिडिओ शेअर केला होता, पेरणी करण्यापूर्वी शेतामध्ये कोणती सेवा करावी। त्या व्हिडिओला खूप 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 सुंदर असा प्रतिसाद मिळाला। बऱ्याच ताईदादांनी ती सेवा जी आहे ती केलेली सुद्धा आहे। तर हा उपाय सुद्धा आपल्या केंद्रामध्येच सांगितला जातो। तोच उपाय मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे, ना की इकडून वाचलाय तिकडून वाचलाय। तर ही सेवा जी आहे, बघा, कधी कधी असं होतं ना की आपल्याला असं सतत वाटत असतं की नाही बाबा, माझ्या शेतावरती असं काहीतरी झालेलं आहे। बघा, आपले जसे मित्र असतात ना, तसे आपले शत्रू देखील असतात, हितशत्रू असतात। आपल्या समोर चांगलं बोलत असतात, गोड बोलत असतात, पण आपली झालेली प्रगती त्यांना बघवत नसते। कुठेतरी ह्याची प्रगती कशी थांबेल किंवा ह्याचं उत्पन्न कसं कमी होईल किंवा आर्थिक बंधन हे जर कसं करता येईल याकडे त्यांचं लक्ष असतं। सगळे आपल्यासारखेच नसतात, आपण मात्र सगळ्यांचा चांगला विचार करत असतो, पण कधीकधी असे चेहरे पण असतात, त्या चेहऱ्यामागं अनेक वेगळेच मुखवटे असतात। तर तुम्हाला जर असं वाटत असेल की तुमच्या शेतीमध्ये असं काहीतरी प्रकार घडलेला आहे आणि त्यामुळे बघा नजरदोष होतो, अशा घटना घडतात आणि या घटनेवरती उपायसुद्धा आहेत, सेवासुद्धा आहेत। ही सेवा किंवा हे उपाय तुम्ही कराल तर नक्कीच त्या करणी कृत्याचा किंवा तांत्रिक प्रयोगाचा जो काही प्रभाव आहे तो कमी होतो आणि आपली आर्थिक प्रगती जी खुंटलेली आहे, आपल्या शेतातील जे काही उत्पन्न कमी होतं आहे, सतत शेतीमध्ये नुकसान होतं आहे, ते सुद्धा कमी होतं आणि आपल्या शेतीमध्ये भरघोस पीक किंवा जे काही तुम्ही कष्ट करताय त्याला कष्टाची चीज होते। तर यासाठीच आपल्याला ही सेवा उपाय करायचे आहेत। तर अगदी म्हणजे अगदी छोटासा उपाय, फक्त 3 दिवस तुम्हाला हा उपाय कंटिन्यू करायचा आहे। त्याचबरोबर शेतीसाठी आणि बघा, आपल्या घरामध्ये पाळीव प्राणी असतात, गाय असेल, म्हैस असेल, तर शेळी असेल, तर यांच्यावरती सुद्धा नजरदोष किंवा करणी-कृत्य केलं जातं, जेणेकरून ती गाय, ती म्हैस, ती शेळी, जे काही तुमचे पाळीव प्राणी आहेत ते दूध देण्याचं प्रमाण जे आहे ते कमी येतं किंवा दूध त्यांचं आटतं किंवा दूध खूप कमी प्रमाणात देतात। आणि त्याचबरोबर बघा, काही शेतकरी दादा असे पण आहेत की त्यांचा चरितार्थ फक्त पाळीव प्राण्यांच्यावरती आहे, गाय म्हैस बैल शेळी यांच्यावरती आहे। तर असे सुद्धा काही घटना घडतात। त्याचबरोबर पाळीव प्राणी जे आहेत सतत आजारी पडणं हे सुद्धा किंवा चारा कमी खाणं, त्यांचं जे काही म्हणजे काय म्हणतात ते चारा असेल ते सगळं कमी, त्यांचं खाण्याचं प्रमाण कमी होणं, सतत आजारी पडणे, या गोष्टी जर तुमच्यासोबत घडत असतील तर हा उपाय तुम्ही नक्की करून बघा। तर शेतीसाठी पहिला उपाय मी सांगते, त्याचबरोबर त्याच्यानंतर जो काही आपले पाळीव प्राण्यांचा जो उपाय आहे तो तुम्हाला मी नंतर सांगते। तर व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघत राहा, म्हणजे तुम्हाला दोन्ही उपाय सहज समजतील। तर बघा, शेतीमध्ये जर तुम्हाला असं वाटत असेल तर तुम्ही काय करायचं, ज्या दिवशी तुमच्या समोर हा व्हिडिओ येईल त्या दिवशीपासून तुम्ही हा उपाय करू शकता। सलग 3 दिवस तुम्हाला उपाय करायचा आहे। पहिल्यांदा तुम्हाला काय करायचं, देवघरापुढे बसायचं आहे, अर्थात देवपूजा वगैरे करायची। त्यानंतर स्वामींना प्रार्थना करायची की जी काही माझी आर्थिक सतत शेतामध्ये नुकसान होतं आहे, शेतामध्ये केलेल्या कष्टाची चीज होत नाही आहे किंवा शेतीमध्ये सतत नुकसान होतं आहे, पीक व्यवस्थित येत नाही आहे, ही जे काही तुमची समस्या आहे किंवा तुम्हाला असं वाटतं आहे ना की कोणीतरी काहीतरी केलेलं आहे, करणी कृत्य, तांत्रिक बाधा, ती सगळी, त्याचा प्रभाव जे आहे तर कमी होऊ दे, ते सगळं नष्ट होऊ दे आणि माझं शेत जे आहे पूर्वीसारखं बहरू दे, त्यात पीक चांगलं येऊ दे, अशी महाराजांना पहिल्यांदा प्रार्थना करायची। त्यानंतर तुम्हाला उजव्या हातामध्ये पिवळी मोहरी घ्यायची आहे, पिवळीच मोहरी घ्यायची, आपली जी खाण्यातली मोहरी आहे ती नाही चालत, पिवळीच मोहरी तुम्हाला घ्यायची आहे।
थोडीशी अशी मूठभर घ्या, जेवढी तुमच्या हातामध्ये बसेल तेवढी मोहरी तुम्हाला घ्यायची आहे. त्याचबरोबर तुम्हाला 11 वेळा कालभैरवाष्टकम स्तोत्रम जे आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये आहे, एक मिनिट बघा, हे आहे नित्यसेवेचं पुस्तक. बऱ्याच ताईंच्या कमेंट्स आल्या की ताई नित्यसेवेचं पुस्तक म्हणजे काय. त्यांना वाटतं की स्वामीचरित्र सारामृत आणि नित्यसेवा म्हणजे हे एकच पुस्तक आहे. तर नाही, स्वामीचरित्र सारामृत हा वेगळा ग्रंथ आहे आणि नित्यसेवेचं हे पुस्तक आहे ज्यामध्ये सगळे स्तोत्र मंत्र असतात. तर या पुस्तकामध्ये तुम्हाला कालभैरवाष्टकम स्तोत्र मिळेल. जर तुमच्याकडे पुस्तक नसेल तर तुम्ही यूट्यूबला किंवा गुगलला तुम्हाला मिळेल. तर तुम्हाला 11 वेळा कालभैरवाष्टकम स्तोत्र 11च वेळा म्हणायचं आहे. 1 वेळा 2 वेळा म्हणू का नाही, 11 वेळा म्हणणं अनिवार्य आहे. 11 वेळा ती पिवळी मोहरी हातात घ्यायची, 11 वेळा कालभैरवाष्टकम स्तोत्र म्हणायचं. त्याचबरोबर 11 वेळा तुम्हाला वेदोक्त वल्गा सुक्तम ते सुद्धा आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये आहे. ते सुद्धा तुम्हाला 11 वेळा म्हणायचं आहे. आणि त्यानंतर 1 माळ श्री स्वामी समर्थ मंत्राची तुम्हाला करायची आहे. ह्या सगळ्या सेवा आणि त्याचबरोबर 1 वेळा भूसुक्त म्हटलं तरी चालेल, नाही म्हटलं तरी चालेल, पण ह्या तिन्ही सेवा तर तुम्हाला करणं अनिवार्य आहे. 11 वेळा कालभैरवाष्टकम, 11 वेळा वेदोक्त वल्गा सुक्तम आणि 1 माळ श्री स्वामी समर्थ मंत्राची जपायची आहे. तर ह्या तिन्ही सेवा करत असताना ती पिवळी मोहरी जी आहे ती तुमच्या हातामध्ये असली पाहिजे. आता या सगळ्या सेवा करून झाल्यानंतर महाराजांना प्रार्थना करायची आणि त्यानंतर तुमच्या शेतामध्ये जाऊन एका ठिकाणी उभं राहायचं आणि ती मोहरी जी आहे ती तुमच्या शेतामध्ये अशी प्रत्येक दिशेला भिरकवायची किंवा अशी फेकायची. फेकत असताना श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असा मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे. ही परत एकदा सांगते, ती मोहरी हातामध्ये घेऊन म्हणजे शेताच्या प्रत्येक दिशेला, प्रत्येक 8ही दिशेला तुम्हाला ती मोहरी जी आहे ती अशी भिरकवायची आहे. महाराजांना तिथंच उभं राहून प्रार्थना करायची, जे काही माझ्या शेतावरती वाईट बाधा, करणी बाधा, तांत्रिक काम जे काही झालेलं आहे ते नष्ट होऊ दे. तुमचा आशीर्वाद माझ्या परिवारावरती, माझ्या घरावरती, शेतीवरती असू दे. माझी आर्थिक प्रगती जी खुंटलेली आहे ती सुद्धा व्यवस्थित होऊ दे. अशी महाराजांना बघा, कष्ट तर करणं आहे, कष्ट करणं आहे, पण त्या कष्टाची चीज होणं सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. आणि अशा काही गोष्टी असतात ज्या आपल्या कष्ट करून पण देत नाहीत आणि ते केलेलं कष्टाचं चीज पण आपल्याला होऊन देत नाहीत. अशा तांत्रिक गोष्टी, कणीबाधा या गोष्टींमुळे आपल्या कष्टाची चीज होत नसते. आणि म्हणून या सगळ्यांचा नाश करण्यासाठी आपल्याला ही सेवा परमपूज्य गुरु माऊलींनी दिलेली आहे. तर ही सेवा तुम्हाला कंटिन्यू 3 दिवस करायची आहे. अशीच सेवा 3 दिवस करायची. 3 दिवस ही सेवा करायची. 3 दिवस ती मोहरी जी आहे ती तुमच्या शेतामध्ये भिरकवायची. उपाय जो आहे तो कोणीही करू शकतं, लेडीज जेंट्स कोणीही करू शकता. तर ही झाली शेतीविषयी सेवा. त्यानंतरची तुमच्या घरात जे पाळीव प्राणी असतात, पाळीव प्राण्यांच्यावर असं वाटतं की यापूर्वीपेक्षा ती खूपच कमी प्रमाणात दूध देते किंवा दूध खूप आटलेलं आहे किंवा सतत आजारी पडतंय तो प्राणी किंवा त्यांचं जे खाणं आहे ते सुद्धा चारा पाणी कमी खात आहेत असं जर तुम्हाला वाटत असेल, एखाद्या वेळेस नजर दोष करणी कृत्य करतात आणि होतं सुद्धा. कधी लोकांना आपली प्रगती बघवत पण नसते. तर तुम्ही काय करायचं, एका ताटामध्ये हळद घ्यायची आहे. हळद घेऊन त्यामध्ये पाणी घालायचं. हळद घातल्यानंतर ते म्हणजे ताटामध्ये हळद घ्यायचं आणि हळद मिश्रित तुम्हाला पाणी करायचं. त्या पाण्यावरती तुमचे उजवे पहिल्यांदा देवघरापुढे बसायचं, महाराजांना प्रार्थना करायची. ते पाणीचं जे ताट आहे तिथे ठेवायचं, त्याच्यावरती दोन्ही हात तुमचे ठेवायचे आणि दोन्ही हात ठेवून झाल्यानंतर तुम्हाला 11 वेळा कालभैरवाष्टकम स्तोत्र म्हणायचं आहे आणि 11 वेळा वेदोक्त वल्गा सुक्तम. त्याचबरोबर 1 माळ आता श्री स्वामी समर्थ तुम्ही 11 वेळा 21 वेळा 5 मिनटं घड्याळ लावून तुम्ही म्हणू शकता का, तर आपले हात त्या ताटामध्ये असतात त्यामुळे माळ घेता येणार नाही. तर तुम्ही आधीच्या उपायामध्ये पण तुम्ही 5 मिनटं घड्याळ लावून सेवा करू शकता श्री स्वामी समर्थ मंत्राची. तर 11 वेळा वेदोक्त वल्गा सुक्तम, 11 वेळा कालभैरवाष्टकम आणि 1 माळ श्री स्वामी समर्थ मंत्राची तुम्हाला करायची आहे. आणि त्यानंतर ते जे काही पाणी आहे, हळदीचं पाणी, ते तुमचे जे काही पाळीव प्राणी आहेत ज्यांच्यावरती असं कृत्य झालेलं आहे, नजरदोष झालेले असं तुम्हाला वाटत आहे, तर जे प्राणी खूप कमी दूध देत आहेत किंवा आजारी पडत आहेत सतत, त्या प्राण्याच्या अंगावरती म्हणजे 4-5 ठिकाणी तुम्हाला ते हात असे उठवायचे. तर ही खूप प्रभावी सेवा आहे. केंद्रामध्ये सुद्धा आणि आपले परमपूज्य गुरुमाऊलीसुद्धा ही सेवा सांगतात आणि आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये प्रत्यक्ष ही सेवा दिलेली आहे. वेदोक्त वल्गा सुक्तमचे जे काही
जे काही उपाय आहेत आणि त्यापासून मिळणारं फळ किंवा अनुभव जो आहे तो सुद्धा, जे काही कसं फळ मिळतं आणि ती सेवा कशी करायची, कोणत्या ह्याला लागू पडते, हे सगळं दिलेलं आहे. वेदोक्त वल्गा सुक्तम हे खूप 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 प्रभावी स्तोत्र आहे. सगळ्या आजारांवर, ग्रहदोष असेल, नाडीदोष असेल किंवा एखाद्या हाडाचा तुम्हाला आजार असेल, सांधेदुखी, पाठदुखी, यावर सुद्धा ती सेवा कशी करायची हे या पुस्तकामध्ये दिलेलं आहे. तुम्ही नक्की ही सेवा करून बघा. जी काही आपण हळद मिश्रित पाणी घेतलेलं आहे ते तुम्हाला तुमच्या जे काही जे पाळीव प्राणी आहे त्याच्यावरती अशी बोटे असे म्हणजे हाताचे छापे तुम्हाला असे उठवायचे आहेत, एक 4-5 ठिकाणी. आणि त्यानंतर हा उपाय जो आहे तो तुम्हाला सलग 3 दिवस करायचा आहे. हा पण आणि पहिला पण जो उपाय तुम्हाला 3 दिवस करायचा आहे. आता काही लोक याला अंधश्रद्धा म्हणतील किंवा असं केल्यानं कुठं काय होतं, पण बघा, ज्यावेळी आपण एखादी सेवा महाराजांना स्मरून विश्वास ठेवून करतो ना, त्यावेळी नक्कीच त्याचं फळ आपल्याला मिळत असतं. कधी काही लोकांना या गोष्टी पटत नाहीत, पण असं नसतं. एखादं स्तोत्र मंत्र असताना आणि त्या स्तोत्र मंत्र म्हणून आपण एखादी उपाय करतो त्यावेळी त्या उपायाचं फळसुद्धा आपल्याला मिळत असतं. आणि असं काही आपण वेगळं काही करत नाही, ही सेवाच आहे. महाराजांना स्मरून आपण एखादी सेवा करतोय किंवा पुढल्या व्यक्तीने ते कृत्य केलेलं आहे त्याच्यासोबत आपण तसंच करतोय असं नाही, आपण आपल्यासाठी ही सेवा करतोय. तर ही सेवा तुम्ही नक्की करू शकता. तुमच्या बाबतीत अशा गोष्टी घडत असतील तर. त्याला अगदी छोटीशी माहिती होती, मला तुमच्यासोबत शेअर करायची होती. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. भेटूया अशात एका नवीन व्हिडिओसोबत, नवीन सेवेसोबत. तोपर्यंत खुश राहा, आनंदी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं, स्वामींची सेवा करत राहा. श्री स्वामी समर्थ.